मराठी माणसाचं मराठी प्रेम हे मराठी माणसालाच घातक आहे। अरे बाबांनो, दुसरी भाषा बोलायला शिका। अजून बेळगावात अभिमान बाळगणारे लोक आहेत की आम्हाला कानडी येत नाही। का बाबांनो, दुसरी एक भाषा आली तर काय तुमचं नुकसान आहे? हिंदू असणं, ब्राह्मण असणं आणि मराठी असणं या तीन अभिमान बाळगण्याच्या गोष्टी आहेत। त्याचा मला पुण्यात येईपर्यंत पत्ता नव्हता। ठाकरेंनी त्याचं उत्तर असं दिलं होतं की मी मराठी माणसासाठी एवढी शिवसेना उभी केली, राजकीय पक्ष उभा केला। मराठी माणसांनी माझ्याकडे शिपाई, मास्तर आणि कारकून या तीन नोकऱ्यांच्या पलीकडे काही मागितलं नाही। दुसऱ्या भाषा, दुसऱ्यांची आहार पद्धती, दुसऱ्यांची संस्कृती, पोशाख या सगळ्याबद्दल इतकी तुच्छता बाळगायचं काय कारण आहे? बस सगळ्या भारतातली गरिबी हटवावी असा विचार आम्ही का नाही करत? मराठी माणसं मराठी माणसांच्या पुरतात विचार का करतात? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र नामा या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। दरवर्षी 1 मेच्या आसपास आपण महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल, वर्तमानाबद्दल आणि भविष्याबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींशी चर्चा करतो। तसंच या 1 मेच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपण महाराष्ट्राबद्दल चर्चा करणार आहोत प्रख्यात विचारवंत विनय हर्डीकर सरांची। सर, स्वागत आहे पुन्हा एकदा थिंक बँकवरती। आणि जसं ऑकेजन सांगितलं तसं निमित्त महाराष्ट्र दिनाचं आहे, पण त्या निमित्तानं इतिहास, वर्तमान आणि भविष्य अशी महाराष्ट्राबद्दल चर्चा करायचा उद्देश आहे। तर तुम्ही जवळपास पूर्ण महाराष्ट्राचा प्रवास बघितलेला आहात आणि त्या सगळ्याचे ॲक्टिव्ह सहभागी व्यक्ती आहात। अगदी आणीबाणी असेल, त्याच्या आधीचा काळ असेल, नंतरची पत्रकारिता असेल, शेतकरी संघटना असेल आणि सगळंच एकूणात काय तुम्हाला दिसतं महाराष्ट्राबद्दल? आता सुरुवातीला मी एक स्पष्टपणे सांगतो की महाराष्ट्र म्हणून अशी वेगळी काही एंटिटी मी मानत नाही। मराठी माणूस ह्या ओळखीमधनं बाहेर पडायचा प्रयत्न मी आयुष्यभर केलेला आहे। कोणाला शिष्टपणाचं वाटेल, पण मी स्वतःला विश्वनागरिक समजतो आणि माझ्या डोक्यात नेहमी किमान भारतीय विचार असतो। केवळ महाराष्ट्राचा असा विचार करायची सवय मला नाही। संयुक्त महाराष्ट्र आंदोलन मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र मिळाल्यानंतरही मराठी माणूस होता तिथेच राहिला। याच्यातनं उभी राहिलेली शिवसेना ही मी डोळ्यांनी पाहिलेली आहे। त्याच्यानंतर आणीबाणीचा कालखंड तुम्ही म्हणालात तसं त्याच्यातही मी होतो। महाराष्ट्रातल्या काही संस्थांशी माझा संबंध आहे। शेतकरी संघटनासारखी महाराष्ट्रातनं निर्माण झालेली चळवळ, तिच्यात तर मी गेली 40 वर्ष काम करतोय। आपले सगळ्यांचे आवडते कवी केशवसूत यांची 2 ओळी मला आठवतात। केशवसूत असं म्हणाले ते, ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, न मी एक पंथाचा, तेच पतित की जे आखडती प्रदेश साकल्याचा। मी केशवसूतांचे शब्द उसने घेऊन म्हणतो की मी प्रदेश साकल्याचा जो काही असतो त्याचा नागरिक आहे। मी फक्त मराठी माणूस नाही। माझ्या भाषेत सांगायचं झालं तर माझ्या एका लेखात असं वाक्य आहे की हिंदू असणं, ब्राह्मण असणं आणि मराठी असणं या 3 अभिमान बाळगण्याच्या गोष्टी आहेत। याचा मला पुण्यात येईपर्यंत पत्ता नव्हता। मला 6 भारतीय भाषा येतात चांगल्यापैकी, म्हणजे हिंदी, मराठी, इंग्रजी, गुजराती, कानडी आणि संस्कृत, आणि बंगाली, तमिळ आणि कोकणी या 3 भाषा मला मोडक्या तोडक्या येतात। त्यामुळे मला भारताच्या कुठल्याही प्रांतात जाताना असं संकोचल्यासारखं वाटत नाही। त्याहीपेक्षा जर विचार केला तर मला असं वाटतं एकीकडे आपण भारतीय नागरिक नावाची एक संकल्पना आपल्या डोक्यात असते आणि त्याच्यात पुन्हा आपण एक वेगळी भिंत घालून मराठी नागरिक, मराठी माणूस, मग तो पुढे चालला आहे का मागे चालला आहे, महाराष्ट्र मागे चालला आहे का पुढे चालला आहे, ही जी पुन्हा पुन्हा चर्चा येते ती मला फारशी पसंत नाही। महाराष्ट्र टाइम्सचे संपादक गोविंद तळवलकर एकदा मला म्हणले की हा काय त्रास आहे की सगळीकडे मराठी माणसांनी ठसा उमटवला पाहिजे किंवा सगळीकडे मराठी माणसांनी छाप पाडली पाहिजे, मराठी माणसांनी नेतृत्व केलं पाहिजे, किंवा उलट की इथे मराठी माणूस दिसत नाही, तिथे मराठी माणूस दिसत नाही।
तर माझं स्पष्ट मत असं आहे की जितक्या लवकर आपण ह्याच्यातनं बाहेर येऊ, या मराठीपणाची आपल्याभोवती आपण जे निर्माण केलेली जेल आहे, तितकं महाराष्ट्राचं आणि आपलं सगळ्यांचं कल्याण होईल असं मला वाटतं. पण तुम्ही विचारलं आहे तर त्याचंही उत्तर दिलं पाहिजे. गेल्या 5 वर्षात जे काही महाराष्ट्रात चाललं आहे ना, म्हणजे आता निवडणूक आहे त्यामुळे सगळेच प्रश्न ऐरणीवर येत आहेत. एकाही निवडणुकीच्या भाषणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उल्लेख नाही, आणि झाला उल्लेख तरी भाजपवाले NDAवाले म्हणतील हे काँग्रेसवाल्यांच्या काळात झालं, आणि काँग्रेसवाले म्हणतील की यांच्या काळातही त्या चालू राहिल्या आहेत. कोणालाही त्याचं काही भीड भाड लाज लज्जा काहीही नाही. शेतीची अवस्था इतकी बिकट आहे त्याची चर्चा नाही. मग महाराष्ट्र जर काही वेगळा असता विचार करणार तर निदान महाराष्ट्रात चर्चा व्हायला हवी होती, तीही होताना दिसत नाही. तर असं ज्या समाजाचं आत्ता सामाजिक चारित्र्य आहे की स्वकर्तृत्वावर स्वाभिमानावर विश्वासच राहिलेला नाही, तर ते दुसरं कारण. आणि तिसरं, राजकारणामध्ये जे चाललं आहे, मीही राजकारणामध्ये होतो, पण मी निरनिराळ्या इश्यू बेस ज्याला म्हणतो, समस्या सोडवण्यासाठी चाललेल्या राजकारणात मी होतो आणि अजूनही आहे. तर त्याच्याऐवजी म्हणजे भ्रष्ट माणसांना आपल्या कळपात ओढायची अहमअहमिका दोन्ही बाजूनी लागलेली आहे. मध्ये इंडियन एक्सप्रेसनी 25 माणसांची यादी दिली की जे NDAत सामील झाल्याबरोबर, BJPत सामील झाल्याबरोबर त्यांच्यावरच्या चौकशा थांबल्या, त्यांच्या मागचा ED वगैरेचा ससेमिरा थांबला, आणि लोकसत्तेने महाराष्ट्रातल्या 18 माणसांची यादी दिली. असं जिथे घडतं आहे त्या महाराष्ट्राला स्पष्ट सांगायचं झालं तर काही भविष्य नाही. ते केवळ एक स्वार्थी आणि संधीसाधू लोकांचं राज्य अशी त्याची ओळख तयार होईल असं मला वाटतं. कुठल्याही देशाचा 75 वर्षाचा कालावधी आहे, राज्याचा 60हून अधिक वर्षाचा कालावधी आहे. एवढ्या मोठ्या बेस असणाऱ्या राज्यासाठी गेल्या 5 वर्षात जे घडलंय ते खरंच इतकं फंडामेंटल आहे का की त्यांना आपलं पूर्ण लॉंग टर्म स्ट्रक्चरल नुकसान झालंय का? हाही कालावधी जाईल आणि ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या दिशेनं आपण परत जाऊ, काय वाटतं? नाही, महाराष्ट्राची ओळख म्हणून काही राहिलेलीच नाही आहे. एकतर राजकीय सामाजिक ह्याच्यात 4 स्पष्ट पक्ष तयार झाले, आता त्या 4चे 2 फुटले म्हणजे 6 तयार झाले. त्याच्याशिवाय पुन्हा प्रकाश आंबेडकरांचा वेगळा पक्ष आहे म्हणजे 7 झाले. आणि सुदैवाने शेतकरी कामगार पक्ष, नाही तर पूर्वी शेतकरी कामगार पक्षही एक जमेला धरावा लागायचा. सलग काही महाराष्ट्र म्हणून कोणी काही मांडतच नाही आहे. सत्ता फक्त कशी मिळवता येईल, आणि सत्ता मिळवण्यासाठी काही म्हणजे एकेकाळी स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रामध्ये सगळ्या आयडिओलॉजीजची चर्चा होत असे, सगळ्या आयडिओलॉजीजवर काम होत असे आणि त्यांना अनुयायी मिळत असत. जे महाराष्ट्रात गांधीवादी होते, महाराष्ट्रात नेहरूंचे म्हणजे डेमोक्रॅटिक सोशलिस्ट लोक होते, महाराष्ट्रात हिंदुत्ववादी होते, त्या हिंदुत्ववाद्यांच्यात सावरकर पंथाचे जहाल लोक होते, संघाच्या पंथाचे मवाळ लोक होते, त्याच्यानंतर समाजवादी झालाच उल्लेख, डावी मंडळी होती, आणि डाव्या मंडळींनीच पुढाकार घेऊन कामगार पक्ष काढला. डॉक्टर आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष होता. इतके सगळे पक्ष यांना काहीतरी वैचारिक आधार होता. आता तोही आकडा 7-8च आहे आणि आत्ताचाही आकडा 7-8च निघतो, पण आता कोणालाही काही वैचारिक आधारच नाही आहे. हे पण एक स्पष्ट आहे की मूळ ताकद विचाराची असते, मूळ ताकद भावनेची नसते. व्यवस्थित विचार करून तुम्ही जर भविष्याचं काही चित्र मांडलं आणि ते लोकांच्या समोर घेऊन गेलात, ते लोकांना पटवून दिल्यानंतर पूर्ण उत्कट भावनेने ते चित्र साकार करण्यासाठी धडपडणं, ही जी प्रक्रिया आहे, ही जी प्रोसेस आहे ती राहिलेलीच नाही आहे. कुठलाही माणूस कुठेही जातो, बाकी तर सगळं विनोदीच चाललं आहे. मग अशा ह्याच्यात तुम्ही अपेक्षाच कशी ठेवता की याला काही वैचारिक बाजू असेल? वैचारिक बाजू आपण पूर्णपणे विसरलो असं नाही, ती असते हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता ही निवडणूक जिंकायची आणि गेल्या जवळजवळ 25-30 वर्षात किंवा जवळजवळ 50 वर्षात देशात सारखी कुठे ना कुठेतरी निवडणूक असतेच. आणि त्यामुळे समाजासमोरच्या प्रश्नांची चर्चाच होत नाही. दरवेळेला काही करून ही निवडणूक जिंकायची. बरं, प्रश्न होते तेच आहेत. म्हणजे शेतकऱ्यांचा मी उल्लेख केला, बेरोजगारीचा प्रश्न तोच आहे, आर्थिक विषमतेचा प्रश्न तोच आहे,
सगळ्यांच्या आवाक्या बाहेरचं आलेलं शहरीकरण आणि त्याच्यातनं निर्माण होणारे आरोग्याचे आणि कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न हे तेच आहे. राजकारणी माणसांचं दिवस रात्र खोटं बोलणं हे तेच आहे. आज सत्तेत असलेला माणूस उद्या विरोधी भूमिका घेतो सत्ता गेली की, आणि उलट म्हणजे आज विरोधात असलेला माणूस सत्तेवर गेला की पुन्हा वाटेल ती भूमिका बदलतो. तुम्ही एक महत्त्वाचं वाक्य म्हणालात की विचारांच्यात ताकद असते, आणि आपण जर का काही दशकं पाठीमागे जाऊन बघितलं तर आत्ता ज्याला हिंदू डॉमिनन्सचा विचार म्हणतात तो महाराष्ट्रात नाही येतो. संघाचं मुख्यालय नागपुरात आहे. काँग्रेस विचार पुण्यातून चालला. वर्ध्यात गांधीजींचं महत्त्वाचं स्थान होतं. शेतकरी कामगार पक्ष किंवा डावा विचार असेल, कित्येक कॉम्रेड लोकांची नावं घेतली जातात. एक काळ असा होता की महाराष्ट्रात आधी सगळी चर्चा होऊन ते देशात जायचं. आज असं न होतं, महाराष्ट्राचेच पुन्हा छोटं छोटं झाले. तर हा जो प्रवास झाला त्याचं काय कारण आहे ते अधिक खोलात समजून घ्यायचं. नाही, हाही 100% भ्रम आहे असं म्हणता येणार नाही. म्हणजे उदाहरणार्थ इंडियन रेनेसान्स कुठे सुरू झाला, भारतीय प्रबोधन कुठे सुरू झालं, तर ते पहिल्यांदा बंगालमध्ये सुरू झालं 18व्या शतकाच्या शेवटी. त्याच्यानंतर ते महाराष्ट्रामध्ये आलं. त्याच्यानंतर पंजाबमध्ये त्या पद्धतीचा विचार सुरू झाला. आणि या 3 दक्षिणेमध्ये तो विचार चालू होता. या सगळ्याचं एकत्रीकरण म्हणून इंडियन नॅशनल काँग्रेस ही उभी राहते. इंडियन नॅशनल काँग्रेस ही काही महाराष्ट्राने निर्माण केलेली नाही आहे. मग आपण असं का समजतो की या सगळ्या आयडिओलॉजीची चर्चा फक्त महाराष्ट्रात चालू होती. तर महाराष्ट्राने प्रत्येक आयडिओलॉजीमध्ये भर घालणारे, नेतृत्व करणारी मंडळी दिली, हे खरं आहे. पण ते फक्त महाराष्ट्रात चालू होतं हे खरं नाही आहे. तर दक्षिणेमध्ये, विशेषतः तामिळनाडूमध्ये आता ती वेगळ्या प्रकारची चळवळ होती. म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळम ही जी चळवळ होती ती काँग्रेसपेक्षा पूर्ण वेगळी होती. पण तिथेही मूलभूत विचार भारतीय समाजाच्या संदर्भात, तमिळ समाजाच्या संदर्भात हा तिथे मांडला गेलेलाच होता. त्यामुळे मुळात मराठी माणसांनी हे डोक्यातनं काढून टाकायची गरज आहे की हे सगळं आमच्याकडेच चालू होतं. उलट आहे, आम्हाला दुसऱ्या भाषा येत नाहीत म्हणून दुसऱ्या भाषेत जर काही चालू असलं तर ते आम्हाला समजतच नाही ना. आणि हे भयानक आहे. मराठी माणसाचं मराठी प्रेम हे मराठी माणसालाच घातक आहे. मला ते कुसुमाग्रजांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. अरे बाबांनो, दुसरी भाषा बोलायला शिका. मराठी माणूस भारतीय संदर्भात मागे पडतो याचं मुख्य कारण ते आहे. पु ल देशपांड्यांनी विनोदाने असं म्हटले की या राज्यातले लोक मराठी का बोलतात, तर त्यांना दुसरी कुठली भाषा शिकवणं अशक्य आहे असं म्हणून ते मराठी वाङ्मयाचा गाळीव इतिहासमध्ये त्यांनी तो मुद्दा मांडलेला आहे. पण हे खरंच आहे. तुम्ही झेलम एक्सप्रेसनी पुण्याहून दिल्लीला जा, पुणे बोगीमध्ये खांडवा स्टेशन ओलांडलं की सन्नाटा असतो. किंवा मराठी माणसाला भांडायचं असतं पण हिंदीत कुठे भांडता येतं त्याला. आणि एकदा खांडवा स्टेशन ओलांडलं की सगळं हिंदी प्रकरण सुरू होतं. आणि मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळले. म्हणजे मला आमचे नेते, शेतकरी नेते शरद जोशी यांचं आठवतं की ते मुद्दाम हिंदी शिकले. नाहीतर त्यांना मराठी आणि इंग्लिश आणि जर्मन आणि फ्रेंच आणि संस्कृत या भाषा चांगल्या येत होत्या. परंतु ते मुद्दाम हिंदी शिकले आणि पंजाबसारख्या याच्यात त्यांनी जम बसवला हिंदीमध्ये बोलून. आणि त्याची पावती शरद पवारांनी दिली की शरद पवारांनीच एकदा उल्लेख केला की मी जेव्हा पंजाबमध्ये जायचो तेव्हा लोकांना वाटायचं शरद म्हटल्यावर शरद जोशीच आलाय, तर तुम्ही दुसरी भाषा शिकणार नाही. मराठी माणूस कुठेही गेला तर तिथे महाराष्ट्र निवास आहे का शोधत असतो. म्हणजे आपला जो वरण भात आहे तो तिथे मिळतो का. अरे मग इतका प्रवास करून तुम्ही गेलात कशाला तिथे. मग ही जी वृत्ती आहे की मी दुसऱ्या प्रांतात जाईन, तिथल्या लोकांना समजावून घेईन, तिथला आहार काय असतो, तिथले सामाजिक विचार काय असतात, यात तिथली भाषा शिकेन मी. अजून बेळगावात अभिमान बाळगणारे लोक आहेत की आम्हाला कानडी येत नाही. का बाबांनो, दुसरी एक भाषा आली तर काय तुमचं नुकसान आहे. पण ही मराठी माणसाची कुपमंडूक वृत्ती आहे. आणि म्हणून आपण असं एक आपल्या भोवती गारुड तयार करतो की आम्ही स्पेशल आहोत, मोडणार पण वाकणार नाही.
आता तर वाकायची स्पर्धा लागलेली आहे निवडणूक जिंकण्यासाठी, कुणी कुणापुढेही वागतोय. तर हा जो घेटोइझम आहे, स्वतःलाच कारण नसताना बंदिस्त करून घेणं, त्यामुळे त्या कवितेशी मी नाही सहमत. मला असं वाटतं की हे ठीक आहे, हे योगायोगाने मिळालेली गोष्ट आहे. भाषा काय आपण निवडतो का? आपलं रंगरूप, आपला धर्म, आपला देश, आपली भाषा, या सगळ्या कठोरपणे बोलायचं तर जन्माच्या अपघाताने म्हणायला पाहिजे त्याला. जे आपल्या वाट्याला आलेलं आहे ना, आपण निवडलेलं नाही, त्याच्यावर इतकी माथेफोड कशाला करायची? तर मला असं वाटतं की हा जो न्यूनगंड आहे त्याच्यामुळे मराठी माणूस आपल्या मराठी पड्याला चिकटून राहतो. ठाण्याला पहिल्यांदा लोकसभेला उमेदवार द्यायचा होता. ठाण्यामध्ये शिवसेना ही अत्यंत बळकट. बाळ ठाकरे स्वतः म्हणाले ते की मला उमेदवार सापडत नाही आहे, आणि ठाकरेंनी त्याचं उत्तर असं दिलं होतं की मी मराठी माणसासाठी एवढी शिवसेना उभी केली, राजकीय पक्ष उभा केला, मराठी माणसांनी माझ्याकडे शिपाई, मास्तर आणि कारकून या 3 नोकऱ्यांच्या पलीकडे काही मागितलं नाही. आणि मी तुम्हाला 4-5 नावं सांगतो, ती जर महाराष्ट्रात झाली नसती तर काय झालं असतं आपलं? एक शिवाजी महाराज, दुसरे रानडे, तिसरे लोकमान्य टिळक, चौथे बाबासाहेब आंबेडकर, आणि 5वे स्वातंत्र्यानंतर ज्यांनी एक संपूर्णपणे विचार मांडून, सर्वंकष विचार मांडून शेतकऱ्यांची चळवळ उभी केली, ते आमचे सरस जोशी. ही 5 माणसं सोडली की ज्यांची रेकग्निशन अखिल भारतीय आहे. कोण आहे महाराष्ट्रात असं सांगा ना मला. आणि ही माझी खंत आहे की आम्ही स्वतःला, आम्ही मराठी, आम्ही वेगळे, आम्ही अव्यवहारी, आम्ही त्यागी, आणि तसं व्यवहारात तर काय अनुभवायला येत नाही. प्रत्येक माणूस जेवढं तूप आपल्या पोळीवर ओढून घेता येईल त्याच उद्योगात लागलेला आहे. तुम्ही भाषेचा उल्लेख केला. महाराष्ट्रातनं पंतप्रधान झाला नाही अशी पण एक ओरड होती. महाराष्ट्रातनं राजकीय नेतृत्व झालं नाही अशी ओरड होती. तर प्रमोद महाजन तुमचे मित्र होते की ज्यांनी हिंदीवर प्रभुत्व मिळवून थोडंफार देशव्यापी आपला हे निवड केला. तर आत्ता सुद्धा 60-65 वर्षांना सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व क्षेत्रातल्या धुरीणांना इतर भाषेत काम करायला अडचण होती का? त्यांना आपण थांबलोय का? आणि मग ह्याला उत्तर काय? त्याला उत्तर इतर भाषा शिकल्या पाहिजेत. आणि गंमत अशी की एक वेळ इंग्रजी शिकेल मराठी माणूस, पण हिंदी शिकायला तयार नसतो. यावर्षी कुमार गंधर्वांची जन्मशताब्दी झाली आणि त्यांच्यावर मी एक प्रेझेंटेशन तयार केलं आहे. ते मला हिंदीत करायचं आहे. मला पुण्यात ऑडियन्स सापडत नाही, आणि पुण्यात मी केलं ना समजा तरी हट्टानी, तर त्या प्रेझेंटेशनमध्ये मी काय बोललो याच्यापेक्षा हिंदीत काय करायची गरज होती. आणि त्यातल्या त्यात ज्यांना हिंदीशी परिचय आहे ते विनयचं हिंदी कसं वाईट होतं याचीच चर्चा. हा काय महाराष्ट्र मराठी माणसाचा रोग आहे मला कळत नाही. दुसऱ्या भाषा, दुसऱ्यांची आहार पद्धती, दुसऱ्यांची संस्कृती, पोशाख, या सगळ्याबद्दल इतकी तुच्छता बाळगायचं काय कारण आहे? आणि मग एकदा महाराष्ट्र मागे पडतोय ही ओरड सुरू झाली ना, मग कोणामुळे मागे पडतं? आणि मग ते महाराष्ट्र लेवलला येतं. मागे कोण पडतंय? तर विदर्भ मागे पडतोय, मराठवाडा मागे पडतो, कोकण कायमच मागास प्रदेश आहे, आता कोकणी लोकांनी स्वीकारलेलं आहे. मग भांडण लागतं ते साखर चळवळीमुळे, साखर कारखान्यामुळे पुढे गेलेला पश्चिम महाराष्ट्र आणि उरलेला महाराष्ट्र. मग एवढ्यांनी भागत नाही. विमल दांडेकर, देऊसकर आणि देशमुख या कमिटीने असं सांगितलं की असमतोल महाराष्ट्राच्या विभागात तर आहे, पण प्रत्येक विभागात असमतोल आहे. आणि उद्योजकता वगैरे याच्यावर काही विश्वासच राहिला नाही. अजूनही महाराष्ट्रामध्ये सुशिक्षित माणूस स्वतःचा उद्योग करायला लागला तर त्याला फार लोक सन्मान करतात असं दिसत नाही. उलट लोकांना असं वाटतं एवढा शिकलेला आहे, कुठेतरी मस्त जॉब मिळाला असता आणि मजेत 9 ते संध्याकाळी 5 पाट्या टाकल्या. याचा अनुभव तुम्हालाही येत असेल, तुम्ही स्वतःच्या पायावर उभं केलं आहे म्हटलं. का नाही आमच्याकडे स्वयंरोजगाराला महत्त्व? बुद्धिमत्ता आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, जिद्द पण आहे. पण हे सगळं विसरून लाचार झालेला महाराष्ट्र, त्याला काय भविष्य असणार आहे? म्हणजे आपण दोन्ही बाजूने, एकदा तुम्ही पुढे गेला का मागे गेला ही चर्चा सुरू केली ना, की आर्थिक बाबतीत, सामाजिक बाबतीत आणि सांस्कृतिक बाबतीत सगळीकडे दोषारोप सुरू होतात. नाही, इथं मला एक असं विचारायचं आहे की हे सगळे प्रश्न आहेत हे मान्य आहे, पण विशेषतः 70च्या दशकात, अगदी 60 नंतरच्या 30 वर्षामध्ये
या प्रश्नांना उत्तर शोधणाऱ्या आपापल्या पद्धतीच्या चळवळी झाल्या. उदाहरणार्थ राजकीय सामाजिक म्हणून शिवसेनेची चळवळ असेल, त्याच्यात तुम्ही एकदम सक्रिय भाग घेतलात ती शेतकरी संघटनेची चळवळ असेल. अशा चळवळी उभ्या राहिल्या महाराष्ट्रातनं, महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतरच्याही पुढच्या 20-30 वर्षात. मात्र गेल्या 20 वर्षात विशेषतः 2000 नंतर त्या क्रमाक्रमानं वीक होत जाताना दिसतात, क्षीण होत जाताना दिसतात. असं का झालं? कारण वैयक्तिक विचार करण्याची प्रवृत्ती वाढत चालली. म्हणजे आता उदाहरणार्थ हे वारसा करायचं प्रकरण आहे ना, हे काय प्रकरण आहे? त्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या संपत्तीतली निम्मी संपत्ती समाजाला म्हणजे सरकारला द्यायला लागेल, उरलेली तुमच्या वारसांना मिळेल. आणि त्याच्याभोवती सध्या बरंच, पण हे बरोबर आहे ही भूमिका. ज्या समाजामध्ये आपण एवढे समृद्ध झालो त्या समाजाची काही कृतज्ञता आहे का? पण खरंच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावनाच नष्ट झालेली. आणि ती कशी पुन्हा रुजवता येईल? मी असा भाग्यवान माणूस आहे की जवळजवळ माझ्यापेक्षा 50 वर्षांनी लहान असलेले लोकसुद्धा जे आज 25शीत आहेत, 21व्या शतकातले सुद्धा मला मित्र आहेत. तर त्यांची माझी मैत्री आहे. पण मला असं दिसतं की त्यांच्यामध्ये एक स्वतःच्या पायावर उभं राहणं ही प्रवृत्ती कमी दिसते. आणि दुसरं काही सामाजिक प्रश्नांच्यावरती आपण काम केलं पाहिजे. हे जुनं मॉडेल चुकीचंच होतं की स्वतःच्या घरादाराला विसरून समाजासाठी काम करायचं, परंतु स्वतःच्या घरादाराच्या पलीकडे काही कामच करायचं नाही. बरे जे सगळी नवीन टेक्नॉलॉजी उपलब्ध होती आहे त्याच्यामुळे एकटा माणूस भरपूर एकटेपणाने वेळ काढू शकतो. पूर्वी प्रवासामध्ये वर्तमानपत्र विकत घेतलं ना तर शेजारची माणसंच ते जास्त वाचायची आणि त्याच्यावरनं गप्पा सुरू व्हायच्या. मी महाराष्ट्रात असताना मुद्दाम किसान संघटन बिल्ला लावत असे. काही हिंदी बिल्ला पाहिल्यावर मला कोणी शेतकरी संघटनेबद्दल प्रश्न विचारला नाही. काही हिंदी येणंच शक्य नाही प्रश्न विचारण्यात की मला विचार करायला वेळ मिळावा. आता मी पाहतो शेजारचा माणूस तिकीट काढलं की जो मोबाईलवर काहीतरी करायला सुरुवात करतो तो थांबतच नाही. मग हे जे सोशल इंटरॅक्शन ज्याला म्हणतो तीच नष्ट झालेली आहे. आणि खरोखरच माणसं स्वतःपुरतं बरं फॅमिली नको झालेली आता. म्हणजे एकीकडे जास्तीत जास्त सुखसोयींच्या शक्यता ह्या निर्माण झालेल्या आहेत. कम्युनिकेशन अगदी सोपं झालेलं आहे. कुठल्याही माणसाशी तुम्ही बसल्या जागी कॉन्टॅक्ट करू शकता आणि नुसतं ते कॉन्टॅक्टवर थांबत नाही. त्या सगळ्या त्याच्या काय म्हणायचं मॉर्बिड डिटेल्समध्ये मी आत्ता जात नाही की मोबाईलवर काय काय करत असतात लोक. परंतु माझं एक घर असेल ते असं असेल हे कोणाच्या डोक्यातच नाही आहे. काही घरांची कम्युनिटी बनणार, कम्युनिटीचा व्यापक समाज बनणार, तर समाजाला काही परत देणं हा मुद्दा परत एकदा आपल्या सगळ्या व्हॅल्यू सिस्टीममध्ये मूल्यव्यवस्थेमध्ये आणायची गरज आहे. सर असं काही झालंय का की ज्या गतीने समाज बदलला? समाज नाही बदललेला, जीवनशैली बदलली. तर जर का महाराष्ट्राला चळवळ उभा करण्याची इतिहास आहे, मग जाणीव आहे की चळवळ कसं उभं करायचं, मी असं म्हणून फक्त महाराष्ट्राला नाही सगळीकडे पण महाराष्ट्रालाही आहे संघटन कसं उभं करायचं, तर मग 21व्या शतकात रिलेव्हंट महाराष्ट्राला संघटन फोडायचं कसं याची भरपूर परंपरा आहे. खरंय. नाही तुम्हाला आश्चर्य वाटेल, नानासाहेब गोरे आणि एस.एम. जोशी दोघेही आदरणीय व्यक्ती एका सभेत नानासाहेब म्हणले ते भारतीय मुसलमानांना उद्देशून, पुण्यातच झाली ती एस.पी. कॉलेजमध्ये सभा. नानासाहेब म्हणले तुम्हाला माझी पार्टी पसंत नसेल तर तुम्ही एस.एम. जोशींच्या पार्टीत जा. त्यामुळे संघटना उभ्याच करतो महाराष्ट्र असं नाही, फोडण्यामध्ये आपलं रेकॉर्ड दैदिप्यमान आहे. प्रश्न असा आहे की हे सगळं आहे आपल्याकडे, इतरांकडे आपल्याकडे आहे, पण 21व्या शतकात जे काही प्रश्न आहेत, तुम्हीच आता एवढे प्रश्न सांगितलेत, हे 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 या सगळ्याचं उत्तर शोधणारी चळवळ किंवा संघटन आता महाराष्ट्रात का बनत नाहीये, कशी बनायला हवी, तुमचं काय मत? नाही, हा एका अर्थाने जागतिक सिंड्रोम आहे. संबंध जगामध्येच स्वप्न मांडणं ही प्रक्रिया थांबली आहे का काय अशी मला शंका आहे. आणि शीतयुद्धानंतर स्वप्न मांडण्याची प्रक्रियाच थांबलेली आहे असं मला वाटतं. म्हणजे उदाहरणार्थ रशियामध्ये कम्युनिस्ट हुकुमशाही संपली, पण रशियामध्ये काही स्वप्न मांडली गेली का? नाही मांडली गेलेली. आणि अमेरिकेमध्ये काही जगाबद्दल स्वप्न मांडतायत का? तर सगळ्या जगभर अमेरिकेचं वर्चस्व आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेला धक्का लागणार नाही हे काही स्वप्न नाही आहे, ही सोय आहे, ही स्ट्रॅटेजी आहे, धोरण आहे.
रणनीती आहे. युरोपमधनं जिथनं रेनेसान्स आधुनिक प्रबोधन युग सुरू झालं की जगाचं केंद्र हा परमेश्वर नाही आहे, माणूस आहे. आणि निर्णय घेण्याची ताकद ही भावनेत नसते, बुद्धीत असते. आणि मनुष्यनिर्मित व्यवस्था राबवल्या पाहिजेत आणि नंतर त्या सुधारल्या पाहिजेत. मी प्रबोधन चळवळीचे म्हणजे युरोपियन रेनेसान्सचे मी 3 महत्त्वाचे मुद्दे मांडतो. तशी कुठे प्रक्रियाच नाही चालू असताना दिसत. भारतामध्ये हे काहीच्या काही आचरट स्वप्न मांडतायत आपले पंतप्रधान, पण ते सोडून देऊ, ती जगात कोणी सिरियसली घेणार नाही. म्हणजे हे काही स्वप्न असू शकत नाही की भारताची इकॉनॉमी एवढी 5 ट्रिलियनची करू, अमुक करू वगैरे. मानवी सुखाची व्याख्या करून त्याच्यावर आधारित ते सुख जास्तीत जास्त लोकांना उपलब्ध होईल, जग बदलता येईल. मार्क्सचं जे मुख्य वाक्य आहे ना की सगळ्या तत्त्वज्ञानाने आम्हाला सांगितलं की जग हे दुःखाने भरलेलं आहे, मुद्दा आहे जग बदलण्याचा. तर जग बदलायला पाहिजे आणि नवं येणारं जग त्याचं एक काहीतरी व्हिजन, त्याचं काहीतरी दृश्य स्वरूप, अशी काही स्वप्न 20व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये लोकांनी दाखवली. म्हणून जगभरात इतके बदल झाले. त्याच्या उलट मला असं दिसतंय की आपला देश आणि टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जेवढं सुख मिळवता येईल तेवढं मिळवावं. आयुष्याचा उद्देश काय, जागतिक कम्युनिटी म्हणून काही आहे का, बहुतांचं बहुत सुख म्हणजे काय, जगामध्ये दुःख राहिलंच पाहिजे का, या प्रश्नांचा विचारच थांबलेला आहे. आणि त्यामुळे तिथे फक्त महाराष्ट्राचा दोष आहे असं नाही, पण महाराष्ट्रामध्ये मी म्हणलं तसं की आपण विचारच असा करतो पुन्हा, बस सगळ्या भारतातली गरिबी हटवावी असा विचार आम्ही का नाही करत. जरी मुंबईसारखं सगळ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारं हे शहर आपल्याकडे असू नये, मराठी माणसं मराठी माणसांच्या पुरताच विचार का करतात. ते प्रदेश साकल्याचा जितका तुम्ही आखोडता कराल ना, जितका तो संकुच कराल त्याचा, तितकी स्वप्न दिसणं बंद होतं. स्वप्न कोणाला दिसतात, ज्याची नजर लांबवर पोचते त्याला दिसतं. त्याची नजरच लांबवर पोचत नाही आहे त्याला भविष्यकाळासंबंधी काही स्वप्न दाखवणं म्हणजे स्वतःला दिसणं आणि मग ते इतरांना दाखवणं. वर्गविहीन समाज हा काही मार्क्स फक्त इंग्लंड आणि युरोपपुरतं म्हणत नव्हता, तो संबंध जगाबद्दल म्हणत होता. आणि त्याच्यामधनं ज्या चळवळी उभ्या राहिल्या, जी प्रेरणा मिळाली, ती आता जवळजवळ मार्क्सला जाऊन 200 वर्ष व्हायची वेळ आली. 150 वर्ष तर झालीच, तरीसुद्धा असं नंतर एक स्वप्न केनेडींनी दाखवलं. तसं जगातल्या सगळ्या ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्या लोकांच्याबद्दल मला सहानुभूती आहे. आय एम बर्लिनर असं केनेडींचं जगप्रसिद्ध भाषण. भारतापुरतं बोलायचं झालं तर 3रं स्वप्न ते अव्यवहार्य ठरलं, पण संबंध जग समाजवादी आणि भांडवलवादी देशामध्ये विभागलं जातं आहे. ह्याच्यामध्ये या दोन्ही गटात सामील न होणारा अलिप्त राष्ट्रांचा एक समूह असला पाहिजे. 100 आयडियाज मांडाव्यात, मी मुद्दाम पुन्हा म्हणतो 100 आयडियाज मांडाव्यात तेव्हा एक जगते असा स्वप्नांचा नियम आहे. पण म्हणून 99 स्वप्न पाहायचीच नाहीत. मला सगळीकडे आपले लोक नैराश्याचीच मांडणी करताना दिसतात. वाङ्मयामध्ये, सिनेमा वगैरेमध्ये चांगली कॉमेडी तुम्हाला बघायला मिळत नाही, वाचायला मिळत नाही. आणि लोकांना भविष्यकाळाबद्दल आश्वासक वाटेल असं काम विचाराच्या लेवललाच होत नाही आहे. कारण सगळ्यांच्याच आयडेंटिटीज अशा संकुचित होत चाललेल्या आहेत. 19वं शतक हे राष्ट्रवादाचं होतं. राष्ट्रवादातनं वसाहतवाद आला. त्यांनी जगापुढे आंतरराष्ट्रवादाचं स्वप्न मांडलं. तो आंतरराष्ट्रवाद याच्यामधनं त्याचं अत्यंत विकृत स्वरूप, परस्पर म्हणजे अंतर्गत विरोधाचं स्वरूप आपल्याला शीतयुद्धात बघायला मिळालं. आता राष्ट्रवाद हा परत अत्यंत संकुचित पद्धतीने परत येतोय. तुम्हाला एकाच वेळेला अमेरिकेमध्ये ज्याला काहीही क्वालिफिकेशन नाही धसचोटपणापेक्षा, तो डोनाल्ड ट्रम्प परत येईल अशी चिन्ह आहेत. आणि भारतामध्ये तर काही बोलायची गरजच नाही. स्वप्न मांडण्याची प्रक्रिया जर महाराष्ट्राने सुरू केली म्हणजे हे थोडंसं
बोलणं सेल्फ कॉन्ट्राडिक्टरी वाटेल की मी आत्ताच्या परिस्थितीबद्दल निराश आहे, पण भविष्याबद्दल मी निराश नाही. हे बदललं पाहिजे आणि हे बदललं पाहिजे असा विचार मी करत राहिलो तर मला काहीतरी सुचेल, याच्यावर माझा विश्वास आहे. ही प्रक्रिया जर महाराष्ट्रात सुरू झाली, याचं तुम्हाला मी उदाहरण देतो, आता नाव घेत नाही. माझा एक मित्र समाजशास्त्राचा अभ्यासक आहे आणि तो अतिशय सध्या चांगलं लिहितो आहे. म्हणजे नाव लक्षात येईल तुमच्या. गेल्या 2-3 महिन्यात त्याचे 2-3 अतिशय चांगले लेख आले. तर मी त्याला म्हणलं की हे लेख हे सगळ्यांनी वाचलेले असतील. आपण महाराष्ट्र पातळीवरची एक 500 सुशिक्षित बुद्धिवंतांची, मी बुद्धिजीवी म्हणत नाही हां, मुद्दाम आपण ज्यांना इंटेलेक्च्युअल समजतो, दे आर ग्रॅज्युएट एम्प्लॉईड पीपल. इंटेलेक्च्युअल म्हणजे बुद्धी प्रमाण ठेवून विचार करणारा माणूस. एक 500 लोकांचा मेळावा बोलवूया. तर दरवेळेला तो म्हणतो की मला आता पुढचा लेख लिहायचा आहे, मला आता पुढचा लेख लिहायचा आहे. तर हे जोपर्यंत म्हणजे ज्यांना विचार करता येतो, 1% माणसांना विचार करता येतो, 9% माणसं आपण विचार करू शकतो या विचारात असतात आणि 90% माणसं विचार करतच नाही. पण ही 1% माणसं तरी आपण गोळा करूया. तर त्या प्रत्येकाला एक लहानसा सत्यकण सापडलेला असतो. ती समजा 100 माणसं बसली तर मी मगाशी म्हटलं तसं 100 आयडियाज निघतील आणि त्याच्यातली जी सगळ्यात व्यवहार्य आणि सगळ्यात भविष्यकाळाकडे निर्देश करणारी जी आयडिया असेल ती पुढे जाईल. तर ही ॲटिट्यूड पहिल्यांदा, म्हणजे इथे ॲटिट्यूडचे 2 प्रश्न आहेत. एक, मला जे सुचलं आहे ते मी व्यापक समाजापुढे घेऊन गेलं पाहिजे आणि वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिणं हे त्याचा एक मार्ग आहे.